धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। विनोद गंगणे भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार असा दुजोरा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींनी दिलाय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। तर पालघरमधील साधू हत्याकांडात भाजपने ज्याच्यावर आरोप केले होते त्यालाच भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे विरोधकांची टीका सुरू आहे। जोपर्यंत कोर्टामध्ये आरोप सिद्ध होत नाही, जोपर्यंत कोर्ट कुठल्या बाबीला सजा देत नाही किंवा त्याला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत एखादा गुन्हा दाखल झाला, काही झालं, त्याला आपण साधारण सर्व पक्षात लोक काम करतात। सर्वच पक्षामध्ये असे गुन्हा दाखल झालेले लोक आहेत, पण शेवटी कोर्टाने शिक्षा दिली, कोर्टाने दोषी ठरवल्यावर मात्र आपण कुठलाही असा निर्णय करत नाही। या केसमध्ये कुठलाही दोषी कोर्टाने ठरवलं नाही आहे, गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्याची जमानत झाली आहे। आता तुम्ही सांगितलेलं तुळजापूरचा ड्रग्जमधला आरोपी, ड्रग्जमधला तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो। कोणती साधन आणि कोणती सुचिता आहे, कोणती संस्कृती आहे, कोणतं प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती। आता फक्त पक्ष आणि व्यक्ती, राष्ट्राचं काही झालं तरी चालेल, अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे। तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून वडेट्टीवारांनी एक पोस्ट केली आहे, पाहूया। या एक पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार म्हणतात, महायुती सरकारची वॉशिंग मशीन तर कमालच करते। पहिले भ्रष्ट लोकांना पवित्र करत होते, आता तर ड्रग्ज प्रकरणात 3 महिने तुरुंगात गेलेली व्यक्ती थेट भाजपकडून उमेदवार। ज्या पोलिसांनी हा विनोद गंगणे पकडला असेल त्यांच्याच मनात आता प्रश्न निर्माण झाला असेल, आम्ही गुन्हेगार पकडायचे की सरकारला उमेदवार मिळवून द्यायचे, असा प्रश्न या पोस्टमध्ये विचारतायत विजय वडेट्टीवार। यापुढे ड्रग्ज, चोरी, दरोडा अशा प्रकरणात कारवाई करताना पोलीस 10 वेळा विचार करतील, कारण गृहमंत्री त्याला क्लीन चिट देऊन थेट पक्षात प्रवेश देतील, तिकीट देतील, नेता बनवतील, असे या पोस्टमध्ये म्हणतात विजय वडेट्टीवार। तर तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वरच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळे आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। मी सहसा चुकीचे आरोप केल्यानंतर प्रतिक्रिया देत नसतो आणि किंमती देत नसतो, परंतु आदरणीय सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहीण आहेत। मला मनापासून वाटलं की इतका जबाबदार व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलत असतील तर वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे मी आवर्जून त्यांना पत्र लिहिलं। त्यांचा जो काही गैरसमज झाला आहे, जी काही चुकीची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे ती दूर व्हावी, आणि त्यांच्याबरोबर स्वाभाविकपणे चर्चा करायला आणि पुरावे त्यांना दाखवायला मी बिलकुल तयार आहे। कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही, मी पत्र ते पाहिलेलं नाही, माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये असं कुठलंही पत्र आलेलं नाही, आणि ते मला का पत्र लिहितायत हे मला समजतच नाही आहे। त्याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्ज विरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलंय, त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही। तर त्यांनी हे पत्र आणि जस्टिफिकेशन माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।